तर हाय हॅलो कशा आहात. हाऊस ऑफ क्रिएशन या व्लॉगमध्ये कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर इथं बघा नॉर्मली काय होतं आपल्या शर्टवर किंवा मुलांच्या शर्टवर असे पेनाचे डाग पडतात. तर ते सहजरित्या कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा मी घेतलेलं आहे डेटॉलची बॉटल. तर आपल्याला बघा त्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं, डायरेक्ट त्या शर्टवरती आपल्याला डेटॉल अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती रफ करण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे मीठ. तर तुम्ही हे मीठ नाही टाकलं तरी काय हरकत नाही. तर बघा मीठ टाकून आपल्याला फक्त बोटाने चोळून घ्यायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. तर इथे बघा आता रिझल्ट हा तुमच्यासमोरच आहे. व्हिडिओ स्किप न करता मी तुमच्यासोबत ही टीप आहे ती शेअर करत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे. काही मिनटातच किंवा काही सेकंदात म्हणूया तो जो डाग आहे तर तो डाग निघला जातो. खूप असे कष्ट किंवा खूप असा तो शर्ट घासावा लागत नाही. फक्त त्यावरती आपल्याला डेटॉल टाकायचं आहे आणि डेटॉलनी या प्रकारे बोटाने आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे किंवा रफ करायचं आहे. तर बघा मीठ जर घेतलं तर मिठामध्ये अँटीबायोटिक पण असतात आणि डेटॉलमध्ये पण असतात. तर बघा मिठाने काय होतं आपल्याला जे घासणीचं कार्य आहे म्हणजे ब्रशने आपण जे घासतो तर ते मिठाने होऊन जातं किंवा लवकर निघतं किंवा मदत होते पटकन निघण्यासाठी. तर बघा मी आता इथं वॉश करून तुम्हाला दाखवत आहे. शर्टवर जे पेनाचे डाग होते ते आता नाही आहेत. तर खूप छान असा रिझल्ट भेटतो. जर तुमच्यासोबत पण अशा शर्टवर डाग पडले असतील किंवा पेनाच्या शाईचे डाग असतील किंवा काही वेळेस खिशातच पेन फुटतो तर त्याचे जरी डाग असेल तर तुम्ही ते डेटॉलने क्लीन करू शकता. कोणत्याही कलरच्या शर्टवरचे तुम्ही डेटॉलने पेनाचे जे डाग आहेत तर ते काढू शकता. तर ही टीप कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर बघूयात पुढची टीप. तर बघा आता नॉर्मली काय होतं आपण कुकर घासले तरी खालून हे बुडाला अशा प्रकारे काळ्या असतात किंवा मग रेडनेस येतो त्या कुकरच्या खालच्या बुडाला. जर तुम्ही कितीही भांडे घासले तरी ते तसेच राहत असतील तर त्यासाठी तुम्हाला मी आता खास एक टिप सांगणार आहे. तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, आता जो कुकरचा जो खालचा बूड आहे किंवा बेस आहे त्याच्यावरती आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे मीठ. तर बघा हे जे मीठ आहे तर ते स्क्रबरचं काम करणार आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती टाकणार आहोत मीठ. आणि आता आपल्याला त्यावरती टाकायचं आहे ते थोडंसं असं पाणी, की जेणेकरून आपण ते रफ करू किंवा मग ते घासू ते पटकन त्याच्यावरती घासलं जाईल यासाठी. तर इथे बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर नॉर्मली बघा काय होतं आता प्रत्येकाच्या घरात हे दिवाळीला पणती आणली जाते. तर ती नवीन असो किंवा मग जुनी असो किंवा मग यूज केलेली असो तो टाकून न देता अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ती कुकरवरती मॅश करायची आहे किंवा मग घासायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही रबरची घासणी आपली जी घासणी असते तारेची तर तीसुद्धा घेऊ शकता. पण घासणीपेक्षा ही जी पणती आहे तिचा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटेल. तर नक्की तुमच्याकडे असेल तर नक्की असं ट्राय करा. जर तेलकट जरी असेल तरी काय हरकत नाही, तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर इथे बघा मी आता तुमच्यासमोर व्हिडिओ हा कंटिन्यू ठेवत आहे. अजिबात फास्ट किंवा एडिट करणार नाही आहे. रिझल्ट हा तुमच्यासमोरच आहे. तर बघा पूर्वीच्या काळीसुद्धा जे लोक आहेत गावाकडचे तर ते विटेनेच तवा घासायचे. तर बघा तव्यासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता, की खूप छान त्याचा रिझल्ट भेटतो. तर बघा मी आता तुम्हाला थोडीशी अशी क्लीन करून दाखवणार आहे हातानेच पुसून, की रिझल्ट बघा कसा आहे. आधी कसं रेडनेस होता, आता काहीच रेडनेस नाही आहे त्याला. इथे तुम्ही बघू शकता. तर खूप छान असा रिझल्ट भेटतो. तुम्ही कढई किंवा तवा किंवा पातेलं या पद्धतीने नक्की घासू शकता, की जेणेकरून त्याच्यावरचा रेडनेस किंवा ब्लॅकनेस जो येतो भांड्यांना तर तो पूर्णपणे क्लीन होऊ शकतो. तर बघा किती छान, अजून तो वॉशसुद्धा केलेला नाही आहे. तर इथे बघा आता मी घेतलेला आहे लोखंडाचा तवा. तर नॉर्मली काय होतं जे लोखंडाचे तवे आहेत तर ते सारखे वापरून त्याला गंज चढतो किंवा मग याच्यावरती चपात्या चिटकतात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर इथे बघा काय केलं आहे, मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि बऱ्यापैकी तो गरम झालेला होता. तर त्याच्यावरती मी टाकलेले आहे 2-3 चमचे अशी हळद. तर बघा हळदीमुळे काय होणार आहे, आपल्या ज्या चपात्या आहेत तर त्या तव्याला अजिबात चिकटल्या जाणार नाही आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. आणि जो लोखंडाचा तवा आहे तो गंजतो, तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तो तवासुद्धा अजिबात गंजणार नाही आहे.
तर इथे बघा ही जी हळद आहे तर ती सगळी ब्लॅक होईपर्यंत आपल्याला त्या तव्यावरती अशा प्रकारे फिरवून किंवा मग भाजून घेऊयात किंवा घ्यायची आहे। तर बघा ती थोडी अशी ब्लॅकनेस झाली तर त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे मीठ। तर इथे परत हे मीठ जे आपण टाकणार आहोत तर ते स्क्रबरचं काम करणार आहे, यासाठी आपल्याला त्यावर मीठ टाकायचं आहे। तर बघा इथे मी 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ते मीठ पण मी सगळीकडे असं पसरून घेत आहे किंवा मिक्स करून घेत आहे। तर बघा आता बऱ्यापैकी हळद ही सगळी ब्लॅक झालेली आहे आणि मीठ पण त्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता तर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाणी, म्हणजे पाण्याचा थोडासा असा शिंतडा मारून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला घासायला किंवा स्क्रब करायला पटकन इझी पडेल या कारणासाठी। तर बघा मी आता केलेला आहे गॅस बंद आणि आपण जेव्हा पाण्याचा शिपकाडा मारतो किंवा मारणार आहोत तर तेव्हा गॅस हा बंदच केलेला हवा किंवा बंदच करायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने, कारण तवा हा गरम आहे त्यामुळे आपण जेवढं पाणी टाकू तेवढं सगळं ते आटलं जाईल। तर इथे बघा घ्यायची आहे परत पणती, तर तेलकट असो किंवा कशीही असो फक्त आपल्याला इथे पणतीचा यूज करायचा आहे किंवा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घासू शकता। तर बघा इथे तव्यावरती गॅसवरती तवा आहे, तो तवा तसा घासता येत नव्हता म्हणून मी खाली घेऊन आता तो तवा जो आहे तर तो घासणार आहे। खूप छान प्रकारे आपल्याला तो घासून घ्यायचा आहे सगळीकडून। तर इथे बघा मी आता फायनली तो तवा जो आहे तर तो खाली घेतलेला आहे आणि गरम होता त्यामुळे मी पकडीनेच तो पकडलेला आहे आणि अशा पद्धतीने तो घासून घेत आहे। तर बघा अशा सगळ्या बाजूनी घासून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याला गंज लागू नये किंवा गंज चढू नये, या कारणासाठी तुम्ही अशा प्रकारे तो तवा घासू शकता। तर बघा नॉर्मली काय होतं, आपण जेव्हा लोखंडाचा तवा यूज करतो तर तो धुतल्यानंतर ओलाच तसंच ठेवून देतो, तर त्यामुळे पाण्याचे खूप असे त्याला डाग पडतात किंवा गंज लगेच चढतो किंवा गंज चढतो म्हणून काही लेडीज ह्या लोखंडाचा तवा यूज करत नाही। तर बघा लोखंडाच्या तव्यामधून आपल्याला लोह भेटतं, शरीरासाठी ते खूप छान आणि पौष्टिक असतं, तर तुम्ही जरूर यूज करा। तर ही जी ट्रिक आहे तर ही ट्रिक तुम्ही त्या तव्यासाठी यूज करा, मंथमधून एकदा तरी त्या तव्याला अजिबात गंज चढणार नाही। तर ही ट्रिक तुम्ही कढईसाठी सुद्धा यूज करू शकता आणि जो लोखंडाचा तवा आहे तर त्यासाठी सुद्धा यूज करू शकता। तर यावरती जर चपात्या भाजल्या तर त्या अजिबात त्याला चिकटल्या जात नाहीत। तर ही ट्रिक मी सुद्धा यूज करते, तो तुम्ही सुद्धा यूज करून बघा। तर इथे बघा जर विटेचे तुकडे घेतले तर तव्याला खूप असे ओरखडे निघतात किंवा रेषा उमटतात। तर त्यापेक्षा तुम्ही जर अशा पद्धतीच्या ज्या पणत्या असतात आपण दिवाळीसाठी ज्या यूज करतो तर त्या घेऊ शकता, त्याने खूप छान असा रिझल्ट भेटेल तुम्हाला। तर इथे बघा मी आता तुम्हाला तवा जो आहे तर तो वॉश करून दाखवणार आहे। तर बघा बऱ्यापैकी जो मगाशी गंज होता मी तुम्हाला मगाशी दाखवलेला तर तो सगळा क्लीन झालेला आहे। तर धुवून झाल्यानंतर तवा जो आहे तर तो सगळा कोरड्या फडक्याने आपल्याला पुसून छान असा ठेवायचा आहे की जेणेकरून तो खराब होणार नाही यासाठी। तर ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।